चौकशीची मागणी केलेली आहे. इम्तियाज जलीलवर बरेच आरोप केलेले आहेत. राज्य सरकार गांभीर्याने घेत नाही असं काहीच चित्र दिसतंय का या सगळ्या प्रकरणामध्ये? आम्हाला काय सांगायचं? असं काही नाहीये. काल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो, कॅबिनेटच्या बैठक सुरू होण्यापूर्वी भेटलो आणि त्यांना या प्रकरणाचं गांभीर्य त्यांना सुद्धा माहिती आहे. म्हणून मी त्यांच्याकडे एक पत्र दिलं की मला साहेब एसआयटीची चौकशी या ठिकाणी नेमणं गरजेचं आहे. आणि त्यांनी तातडीने सांगितलं की होय, एसआयटीची चौकशी केली जाईल, एसआयटीच्या मार्फतच चौकशी केली जाईल. आणि म्हणून त्याच्यावर आता सरकार सुद्धा ऍक्शन मोडवर आहे. सरकार त्यांच्यातर्फे जे काही पोलिसाला निर्देश द्यायचे ते दिलेले आहेत. म्हणून हे निधा प्रकरण हे मोठ्या प्रमाणात त्याचा तपासही होईल आणि महाराष्ट्रामध्ये असे किती ठिकाणी असं प्रकरण घडलंय याची सुद्धा चौकशी होईल. एकीकडे एमआयएम त्या मतींचं जोरदार समर्थन करते, निधा खानचे समर्थन करते. पोलीस त्या मतींना शोधण्याचा प्रयत्न करतायत, सापडत नाहीये. कोणी अटक आहे म्हणतात, कोणी फरार आहे म्हणतात. कुठे मतीन? मतीन कुठे आहे हे नाशिकचे पोलीस आयुक्त कर्णिक हे सांगू शकतील. त्याची कारवाई जी त्यांची चाललेली ते अत्यंत चांगली पद्धतीने चालू आहे. त्यांना नोटीसही दिली होती. आताही माझी माहितीप्रमाणे 2 दिवसापूर्वी काही पोलीस पुन्हा मतीनच्या घरी किंवा त्या साईडला येऊन गेलेले आहेत, परंतु मतीन त्यांना तिथे भेटला नाही अशी काही एकंदरीत माहिती आहे. परंतु अखेरला नाशिक पोलिसांचा पूर्ण त्यांच्यावर कंट्रोल आहे आणि त्या संदर्भामध्ये खुलासे फक्त तेच करू शकतील. एक महत्वाचा असा प्रश्न तुमच्यावर आरोप होतोय की तुम्ही जो सातत्याने एमआयएमवर किंवा इम्तियाज जलीलवर आरोप करताय, काही वर्षांपूर्वी, महिन्यांपूर्वी त्यांनी तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तुम्हाला संधी मिळाली आणि हे फक्त सुडापोटी सुरू आहे साहेबांचं वारंवार. असं नसतं. सूड घेण्यासाठी असे प्रकरण निघतात का? मी सुडाची भावना तशी कधी ठेवलेली नाही. ते प्रकरण आजही तुम्ही जाऊन कधी चौकशी करा ना. डिव्हिजनल कमिशनरने 4 सदस्याच्या सरकारने आदेश दिला तर चौकशी चालू आहे. आता काय करतायत हे लोक की हे मतीन प्रकरण दाबण्यासाठी किंवा हे निधा खान प्रकरण दाबण्यासाठी हे दुसरं प्रकरण आणून त्याच्याकडे कसे हे आपली दिशा भरकटेल. पत्रकार आहे तो, हुशार आहे तो. त्याला वाटतं ह्या प्रकरणावर मग पांघरून पडेल, मग मी त्याच्या विरोधात काहीतरी बोलेल, मग माझं काहीतरी खुलासे देईल. मी काही खुलासे देणार नाही. निधा खान प्रकरण हे गंभीर आहे, त्याची चौकशी आणि त्याच प्रकरणाशी जे काही असेल त्याच्यावरच मी भाष्य करेल. बाकी प्रकरणावर मी भाष्य सुद्धा करणार नाही.